दीपभाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया यूट्यूब चॅनलवरती. नुकतंच आपल्याला 13 नोव्हेंबरचं विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या पत्रान्वये पुन्हा एकदा आपल्याला UDAS प्लस पोर्टलवरती विद्यार्थ्यांचा अपार ID तयार करण्यासंदर्भात सूचना मिळालेल्या आहेत. तर हे अपार ID तयार करण्यासाठी आपल्याला आधी कुठली पूर्वतयारी करावी लागेल ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओच्या या पहिल्या भागामध्ये आपल्याला 3 प्रकारची पूर्वतयारी करायची आहे. एक म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याची एक्सेल शीट डाउनलोड करायची आहे. नंबर 2, विद्यार्थ्याच्या नावासंदर्भात जर काही त्रुटी असेल तर ती टॅबवरतून आपल्याला कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल. आणि नंबर 3, जे विद्यार्थी इयत्ता 2री पासून पुढील वर्गातले आपल्या पोर्टलला दिसत नाहीत ते विद्यार्थी, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं नाव आपल्या पोर्टलवरून करेक्शन होणार नाहीत, या संदर्भातले फॉर्म कसे आपल्याला डाउनलोड करता येतील. तर चला वळूयात आपण आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरती आणि UDAS प्लसच्या स्टुडंट मॉड्यूलवरती लॉग इन होऊयात. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असं पेज दिसेल. थोडासा बदल साईटवरती झालेला आहे. त्यामध्ये लाल रंगामध्ये जे 24-25 दिलेलं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपल्यासमोरचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर डाव्या हाताकडे जो ॲरो आपल्याला दिसतोय तो ॲरो आपल्याला क्लिक करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपला पूर्वतयारीचा पहिला भाग सुरू करायचा आहे. लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट ही टॅब दिसत आहे, त्याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर असं पेज येऊ शकतं. पुन्हा एकदा आपल्याला डाव्या हाताकडे वर जो बाण आहे त्या बाणाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा इथे लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटच्या खाली इतर टॅब ओपन झालेले आहेत. त्याच्यातली पहिली जी टॅब आहे ॲक्टिव्ह स्टुडंट, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे ॲक्टिव्ह स्टुडंटला क्लिक केल्यानंतर स्क्रॉल करायचं आहे. इथे बघा आपल्याला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट दिसते आणि त्याच्या खाली डाउनलोड एक्सेल लिहिलेलं दिसतंय. त्या डाउनलोड एक्सेलला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर ते आपली एक्सेल शीट डाउनलोड होईल. ते डाउनलोड झालेली एक्सेल शीट आपल्याला ओपन करायची आहे. हे एक्सेल शीट ओपन झाल्यानंतर C नंबरच्या कॉलममध्ये विद्यार्थ्याची आपल्याला नेम दिसते बघा. हे जर पूर्ण आपल्याला नेम दिसत नसतील तर आपल्याला साधं सरळ हे जे C लिहिलेलं आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. या पद्धतीने तिथे आपल्याला हिरवी पट्टी येईल, ती उजव्या हाताकडे दाबून धरून ते आपल्याला सरकवायचे आहे. इथे आपल्याला विद्यार्थ्याचे आता पूर्ण नावं दिसतील. त्या C कॉलम नंतर आपल्याला इथे T, U आणि V या कॉलममधली माहिती उपयोगी पडणार आहे. C कॉलममध्ये जी विद्यार्थ्याचं नाव आहे ते आपल्या आधारप्रमाणे आहे की नाही ते आपल्याला पटकन इथे लक्षात येऊ शकतं. त्याचबरोबर ते आधार नंबर कोणाचा उपलब्ध आहे, आधार व्हॅलिड कोणाचं झालेलं आहे, ह्यासुद्धा गोष्टी आपल्याला या एक्सेल शीटमधून कळणार आहे. ज्या विद्यार्थ्याची माहिती बरोबर आहे असे विद्यार्थी आपण सुरुवातीला निवडून त्या विद्यार्थ्यांचे अपार ID आपले सहज पद्धतीने जनरेट होऊ शकतील. जर आता इथे आपल्याला विद्यार्थ्यांच्या नावामध्ये काही त्रुटी आढळून आली तर मग आपल्याला काय करायचं आहे, तर तीच पूर्वतयारी 2चा भाग राहणार आहे. तर ती बघूयात आपण. इथे आपल्याला पोर्टलच्या पेजवरती आल्यावरती आता बाणाऐवजी ते फुलीचं चिन्ह दिसतंय डावीकडे उजव्या कोपऱ्यात, त्याला क्लिक करायचं आहे. इथे पुन्हा आपल्याला टॅब आलेले आहेत. आता इथे बघा न्यू म्हणून 2 टॅब आलेले आहेत. त्याच्यामधले स्टुडंट नेम अपडेट या टॅबवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये काही त्रुटी असतील तर त्या इथे दुरुस्त करण्याची आपल्याला संधी दिलेली आहे. मात्र इथे फक्त 5 पद्धतीनेच आपल्याला ते नाव दुरुस्त करता येतं आहे. सुरुवातीलाच ती आपल्याला माहिती इथे आपल्याला या पेजवरती दिसेल. त्यापैकी पहिली त्यांची कंडिशन आहे रिअरेंज ऑफ वर्ड इन नेम, म्हणजे फक्त ह्या पद्धतीने आपण इथे बदल करू शकतो की जसं त्याने त्या करंट नेम सांगितलं आणि न्यू नेममध्ये काय होईल ते इथं आपल्याला दाखवलं आहे. त्या पद्धतीने आपल्याला बदल करता येऊ शकतो. कंडिशन नंबर 2 दिलेली आहे करेक्शन ऑफ द नेम बाय ॲडिंग ऑर रिमूव्हिंग ऑफ 1 कॅरेक्टर.
म्हणजे फक्त एक कॅरेक्टर आपल्याला ॲड करता येईल किंवा एक कॅरेक्टर आपल्याला काढता येईल, त्याचंही सुद्धा आपल्याला इथं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर नंबर 3वर दिले रिमूव्हल ऑफ स्पेस इन नेम. स्पेस आपल्याला कसा काढता येईल ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे, ती जर त्रुटी असेल तर. त्यानंतर नंबर 4ची कंडिशन आहे रिमूव्हल ऑफ टायटल इन नेम ओनली मिस. जर काही टायटल दिलं गेलं असेल चुकून तर ते सुद्धा आपल्याला इथे काढता येईल. आणि कंडिशन 5वी आहे रिमूव्हल ऑफ एनी वर्ड इज नॉट अलाउड. म्हणजे पूर्ण शब्दाच्या शब्द आपल्याला तिथून काढता येणार नाही. तर या 5 कंडिशनमध्ये जर आपला तो विद्यार्थी बसत असेल तर इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकून त्याला सर्च करायचा आहे आणि त्याच्यातला तो बदल आपल्याला इथे करता येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बघा स्टुडंट पेन जिथे त्याच्या खाली आपल्याला इथे दिलेलं आहे लाल याच्यामध्ये स्टुडंट नेम कॅन बी चेंज ओनली वन टाईम. म्हणजे आपल्याला या पोर्टलवरून फक्त एकदाच ते विद्यार्थ्याचं नाव येणार आहे, तेव्हा काळजीपूर्वक तो बदल आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतर वळूयात आपल्या 3 नंबरच्या पूर्वतयारीकडे. आणि ती 3 नंबरची पूर्वतयारी या 2शी रिलेटेडच आहे. जर इथून त्या विद्यार्थ्याच्या नावातली दुरुस्ती जर होत नसेल तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे. तर पुन्हा आपल्याला या डाव्या फुलीकडे क्लिक करायचे आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर पहिल्या पेजवरती आपण पुन्हा येणार आहोत. येथे आपली जी 24-25ची टॅब आहे त्याच्याखाली 23-24ची टॅब आहे आणि त्याच्याखाली फॉर्म सेंटर असं लिहिलेलं आहे. या फॉर्म सेंटरला आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि बघा इथे फॉर्म SO2 हा जो आहे तो याच्यासाठी आहे की दुसरीच्या पुढचे जर विद्यार्थी आपल्या पोर्टलवरती दिसत नसतील तर ते ॲड करण्यासाठीचा फॉर्म इथून आपल्याला ॲक्शनमध्ये ॲरो दाखवले बघा तिथून डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आहे महत्त्वाचा आपल्याला लागणारा फॉर्म SO3 हा त्याच्यासाठी आहे की जिथे विद्यार्थ्यांचे नाव आपल्याला या पोर्टलवरतून चेंज करता येणार नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा फॉर्म डाउनलोड करून तो भरायचा आहे आणि आपल्या BO ऑफिसला जमा करायचा आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याला ज्या काही सूचना येतील त्यानुसार आपल्याला त्याच्यावरती कारवाई करायची आहे. तर अशा पद्धतीने ही पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. यानंतरची पूर्वतयारी काय करायची आहे ती पाहूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.